महाराजांनी गोपी गीताच्या एका एका शब्दाचा असा भाव प्रगट केला, ज्या दिवशी वाचाल त्या दिवशी नेत्रातले अश्रू बंद नाही होणार, नाही होणार. ते प्रेम गीत आहे. गोपी आणि कृष्ण संवाद राधाराणीच्या सानिध्यात. आणि गोपीगणांना भगवत धामाचा आश्रय गोपीगणांनी प्रणाम केला. एकोच कृष्ण कृत प्रणाम दशर्षमेघी भूयेण तुल्य दशर्षमेघी पुनरेति जन्मा कृष्ण प्रणामी न पुनर्भवतु. 10 अश्वमेघ यज्ञ करने वाला पुनर्जन्म आ सकता है, लेकिन भगवान श्री कृष्ण को किए गए प्रणाम की तुलना 10 अश्वमेघ यज्ञ से भी ज्यादा है. अश्वमेघ यज्ञ जर केले तर पुनर्जन्मात होतो, गॅरंटी नाही यज्ञात स्वाहा स्वाहा स्वाहा. पण एकदा स्वाहा म्हणताना तुपाची धार जर पडली नाही ते चुकल्या गेलं स्वाहा, सगळा यज्ञ निरर्थक गेला ना. समिधा टाकणं चालू आहे, स्वाहा स्वाहा स्वाहा. या 2 बोटात अंगठ्यानं स्वाहा अशी जर टाकली तर पित्राला जाते, देवाला जात नाही. पाप आहे पाप. यज्ञ करत असताना श्रीफल जर यज्ञात टाकलं तर पाप आहे. यज्ञात जर श्रीफल टाकलं नारळ तर त्या नारळाला जर दशी असेल तर 1000 ब्राह्मण इच्छा भोजन जेवू घालायला लागतात. जेवणात तुमच्यासारखं शिराम चपात्या नामटी नाही. गुलाबजामुन, काला जामुन, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, कलाकंद, खीर, मोहन, मोहनथाल, बेसन के लड्डू, बूंदी के लड्डू, घेवर, मालपुआ, खीर, इतना इतके गोड पदार्थ पाहिजे, ते तुपातले युक्त. देवाला पित्रा श्राद्धाच्या दिवशी पित्रांचा स्वयंपाक तेलात करू नये, गाईच्या शुद्ध तुपात केला पाहिजे. तेलात स्वयंपाक केल्याने पाप लागतं. पित्र तेल खात नाही, देव तेल खात नाही. तुम्हाला ते पांढरं पांढरं तेल आवडते, देवाला पित्राला तुपाचा नाही. जास्त पाहिजे का थोडस पावशात बुराला लागलो तू. तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मीची कृपा होते, घरात शांतीचे सूत्र निर्माण होतात. सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने संकट नष्ट होतात, अरिष्ट नष्ट होतात. आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने पूर्वज मुक्त होतात, पूर्वज प्रसन्न होतात. सोयाबीनचं आणि फल्लीचं तेलात दिव्यानं काहीच फायदा नाही, फक्त उजेडच पडतो. देव घरात दिवा कशाला लावायचा? तिळाचं तेल, सरसूचं तेल आणि तूप याच्याशिवाय कधीच दीप प्रज्वलित करू नये. तिळाचा तेल अमावस्येला जर तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर पूर्वज प्रसन्न होतात, स्वर्गात जातात आणि आशीर्वाद देतात. घर धन धान्यानं भरून जाते. दर अमावस्येला तिळाच्या तेलाचा दिवा लावा, सकाळी रात्रभर दिवसभर, एक अमावस्या. मंगळवारी सरसोच्या तेलाचा दिवा सूर्योदयापासून रात्रभर जर लावला तर संकटातून घर परिवार मुक्त होतो. संकटात नाही. गाईला गुळ आणि हरभऱ्याची डाळ जर खाऊ घातली ना महाराज, गुरुबल कुठे सांगतात तुमचा गुरु कमजोर आहे तो प्रभावशाली होतो. मंगलवार के दिन, शनिवार के दिन संध्या के समय, संध्याकाळच्या समयाला पिंपळाच्या झाडाखाली 4 दिवे जर सरसोच्या तेलाचे लावले सरसोच्या, तर शनीची वक्र दशा असेल तरी ती सरळ होते, त्याचं कार्य सफल होते. नाही झालं मला येऊन नाही काय काहीच पाहायला लागत नाही, काहीच करायला लागत नाही. शनिवार शनिदेवाचा, मंगळवार हनुमंतरायाचा, सोमवार भगवान शंकराचा, मंगळवार गणपतीचा, देवीचा, अंबाबाईचा मंगळवार. तुमचा कोणवार पोपटरा? तुमचा बुधवार दिवस आहे का? अरे वा, तुमची पूजा करायला लागेल. पांडुरंगाची माळ आहे ना? एकट्यालाच आहे का मीराबाईला आहे? अरे मग काय फायदा? उद्या आता घरी गेले की मीराबाईला माळ घालून द्या, मंत्र द्या, राम कृष्ण हरी, तुळशीची माळ, झाले गुरु मीराबाईचे. बरोबर.
व्हायचं गुरु. हा आज घरी गेला. काय पोपट राहा, तुमची लय आठवणी आता परवापासून पुढचं असतं. इतके वर्ष गेले कुठं होता. एक दिवसही चुकला नाही. एक दिवस चुकला नाही पोपट राहा. याच्या आधी कधी भागवत ऐकलं होतं का? नाही, कधीच नाही. खाऊ कोण सांगत नव्हतं. सांगितलं माझ्यासारखं सांगत नव्हतं का? फोटो सांगतो सगळे सांगतातच सांगतात. नाही सांगत. तुमच्या सप्त्याचं बघ दाखवत आहे. होय. आता पुढच्या वर्षी चांगला ऐकतात. कोणचे महाराज बोलव एखादे, चांगले महाराज बोलव, त्यांच्या तोंडातून ऐकता नाही करत ना विद्वानांचं. फक्त आम्हाला 7 दिवस द्या वर्षात. मी जर गेलो तर काय करू? आम्ही बी राहणार नाही. मरू नका. मी मरत नाही, तुम्ही मरू नका. हा, तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त हो. हा, गाईचं दूध पित जा रोज. नाही अहो, चंद्रीच असते. गाय घ्या ना. टोपीवाले बाबा दूध पित असता की नाही? तुम्ही टोपीवाले बाबा, तुम्ही बागल बाबा, दूध थोडस. म्हातारी कुठं पिऊ देत तुम्हाला? म्हातारीच पिते. पहा, तुमच्याच गावच्या ना बागल बाबा म्हणतात एवढं देते मला, एवढं मोठं चरीवर म्हातारीच पिते. पिऊ द्या काम करायला लागते म्हातारी. पिऊ द्या. आम्ही दूध पितो रोज. फार लोक दूध आणतात आम्हाला. लोकांना आंघोळ घालावं काय दुधाची महाराज. फुलपात्रच भर पाहिजे आम्हाला. आमच्या तात्या बंडूचे वडील तर अगदी रोज 3 लिटर दूध. आबा तात्या सकाळी पूजेच्या आधी घरमालक आमचे जगमालक सगळ्या गाईचं दूध आम्हाला. घरात चहाला नाही कोणाला. अरे त्यांना म्हटलं एवढं दूध आम्ही पिणार आहोत का? नाही महाराज प्या. पोरे सरांच्या घरून बचुडे साहेबांच्या मालकाच्या घरून दूध येते. पंढरपूर इकडे आमचे सभापती साहेब, चेअरमन साहेब सगळे दूध आणतात. सगळे. हा बरोबर. फेट्यावाले, टोपीवाले, चष्म्यावाले, पैजाण्यावाले, फुलपॅडवाले, धोत्रावाले सगळे दूध घेऊन येत असतात. आम्ही सगळ्यांचा भोग लावून देतो देवाला. आमच्या भगवानांना विचारलं म्हणे का रे एवढं दूध? म्हटलं फुकटचं आहे. आप बी पी और मैं बी पिता. फुकाचं खाय तरी स्वस्त महाग काय? गाईचं दूध पवित्र आहे. गाईचं दूध अमृत आहे. अमृत. रोज पिझ्झा गाईचं दूध पिले आणि म्हातारपण येत नाही. हा चष्म्यावाले बाबा तुम्ही हा उसाचा चरखा आणून जा. सगळ्यांना ऊस पाजत जा, रस पाजत जा. चरखा का बंद आहे? तुम्ही पितच तरच. एक जण म्हणे मला महाराज तुम्ही रस पित नसतात. रस नाही, नारळाचं पाणी नाही, कुठलंच फळ नाही का पैसे एक पपिता चालतं. पण ते पपिता अशी तशी नाही गावरा. ते कशी घेताना विचारतो पपईचं झाड कुठं आहे? आंघोळीचं पाणी त्या झाडाला जाते का? कपडे धुवायचं पाणी त्या झाडाला जाते का? हातपाय धुतलेलं पाणी त्या झाडाला जातं का? भांडे घासलेलं पाणी त्या झाडाला जातं का? लय कठीण काम आहे आपलं. एका घरी पाहिलं सुंदर पपईता लागला त्या पपया. बाई धुणं धुये पातळ त्याच्यात, तिचं साडी त्याच्यात, म्हातारा धोत्र त्याच्यात, लेकराच्या चड्ड्या त्याच्यात, सगळं पाणी पपईच्या झाडाला. किती चांगल्या पपया ते. मला काही वेळ लागलं की काय पपई खायला? बिलकुल नाही. आपण शंकाखोर महाराज आहोत सांगतो. पपई डॉक्टरांनी सांगितली पण खात नाही. खाऊन मला शंका असते धुण्याचं पाणी जाते का? भांड्याचं जाते का? आंघोळीचं? तुम्ही आंघोळ करायची ते पाणी पपईला जायचं, त्याचे फळ परिपक्व व्हायचे, ते मी खायचे, देवाला भोग लावायचा. वाटोळा करून घ्यायचं काय? नाही. आपल्या नदी प्रेमानं कथा ऐका, घरी जा. एक सांगतो आणि घरी बोलावलं देतो पण काही खात नाही पित नाही. आपल्याला ते भीती. आपण खरं सांगतो. एक बहीण महाराज दूध पिणार आहे. मैल तर नाही पित, मेल होतं. तुम्ही दूध फुकता, तंबाखू खाता, सुपाऱ्या खाता, पानं खाता, दूध फुकता, ते तंबाखू दुधात जाते आणि ते मी पिऊ का? दूध कधी फुकू नये. चमच्यानं साय काढत जा. चमचा माहित आहे? स्वच्छता असली पाहिजे, शुद्धता असली पाहिजे.
हा, कशा वस्तूला हात लावायचे ते हात धुतला पाहिजे, कोणाला बोलताना तोंडाला लावलं पाहिजे. हे कोरोना आहे म्हणून आपले पहिलेच नियम आहेत की नाही. मी ज्या ग्लासने दूध पितो तो ग्लास 5 ते 10 मिनिटं पाण्यात उकळतो. कोरोनामुळे नाही, पूर्वीपासून 18 वर्षापासून ज्या पातील्यात दूध गरम करतो, माझं पातीला सोबतच असतं, ते पातीला 20 मिनिटं उकळलं जातं पाण्यात, नंतर त्यात दूध तापवलं जातं. माझं असं नाही. हा, कशाला हात लागला तर हात दूध चला, सवय असलं पाहिजे. हा, आमचा गॅस छोटासा सोबतच असतो, सगळं भांडे सोबत, काहीच चालत नाही. आमच्या टेंभुर्णीला माताजीच्या बंगल्यावर सगळी व्यवस्था आहे. ते म्हणसान महाराज तुम्हाला बंगल्यात राहायला नाही आवडते, प्रेम आहे म्हणून राहतो, नाही तर आपल्याला कुठं इंटरेस्ट नाही, नो इंटरेस्ट. इस गाव को उस गाव, भिकारी को 40 गाव. माताजीने सर्व्हिस सोडली आमच्यासाठी. महाराज तुमच्या सेवेत राहायचं, आमचं दूध वेगळं, आमचं सगळं वेगळं, सगळं वेगळं, एवढं मोठ्या बंगल्या. फार प्रेम आहे. त्यांनी एवढं प्रेम केलं, तिथं जर गेलं नाही त्यांचं मन लागत नाही, प्रकृती खराब होते. म्हणून आम्ही विचार करतो, आमच्यावर एवढं प्रेम करतात, जायचं. आम्ही का त्यांना काही मागतो का? नाही, काही गरज नाही आम्हाला. देने वाला कोई और है, बरोबर. तुम्हाला मागून काय मागितलं का तुम्हाला? 7 वर्षात गोपाल महाराज कारखेडकरांनी किती लोकांना दक्षिणा मागितली? हात वर करा. उद्योगपती मोठे मोठे, आज उद्योगपत्यांच्या घरी जाऊन आलो, गेलो ना बागल, बाबा शेते बागल साहेब, पंढरपूरला बंगल्यात, आणखी इकडे कोणचे गादेगाव, सगळे बागल परिवार, मोठे मोठे बंगले, चांगले लोक आहेत. काही नाही, आपण कोणाच्या घरी जातो, खाले मान घालून येतो. जप चालू असतो आमचा भजन, हार घालतात, काही घाला बाबा, हार घाला, आपण कोणाला नसतो. बसायचं, घ्या महाराज काजूचं ताट, एवढं मोठं, एक काजू उचलायची उजव्या हाताने, डाव्या हातात घ्यायची, कोणाला देऊन टाकायची. पुढे नियम कधी जीवनातला मी माझ्या मोडला नाही, मी कधी अपेक्षा केली नाही. उद्या 7वा दिवस, उद्या जर म्हटलं सगळ्यांनी नमस्कार करा, 7व्या दिवशी महाराजांना नमस्कार करून दक्षिणा द्या लागते, तेव्हा कथेचं फल प्राप्त होते ऐकल्याचं. मी कधी 7 वर्षात मागितलं का? अरे उद्या जर इथं बसलो, तुम्ही जर 500-500 दिले तर एवढा मोठा समाज किती पैसे जमा होते, किती पैसे जमा होते? हे कमी आहे का? पण आम्ही ते काम केले नाही. आमचं आचरण जर चुकलं तर प्राप्त स्मरणीय श्री डोंगरेजी महाराज त्यांना कलंक लागू नये, श्री महाराजांना. त्याकरता आम्ही सर्व नियमाचं पालन करतो, जगत असताना काटेकोरपणे जीवन जगतो. लक्षात ठेवा, कुठलीच अपेक्षा कधी केली नाही गोपाल महाराज, कोणालाच मागितल्याने आत्मबल आत्मशक्ती नष्ट होते. 7 दिवसात कोण मला व्यासपीठावर 100 रुपये तरी दिले काय? म्हणून बोलतो, एवढं चांगलं वागून जर कोणी नाव ठेवतो, तिकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही. मी माझा भजनाचा समय व्यर्थ घालवत नाही, बर्बाद करत नाही, बिलकुल नाही. करने को डर काय का, हमारा जिसका आचरण शुद्ध होता है उसको समाज को डरने की जरूरत नहीं रहती है. म्हणून तर म्हटलं, माझ्या पाया लागणाऱ्याचे कल्याण हो, मला शिव्या देणाऱ्याचे कल्याण हो, माझी कथा ऐकणाऱ्याचे कल्याण हो, सगळ्यांचं कल्याण. कर भला तो हो भला. नाही काय, चांगले भाव ठेवा, चांगले भाव. कोणी जर म्हटलं फार महाराज विद्वान आहे, त्याचं कल्याण. कोणी म्हटलं याच्यासारखा गधाच कोणी नाही, 3 लोक, अरे 3 लोकात माझ्यासारखा गधा कोणी म्हणणाराचे कल्याण. असे भाव ठेवा. दुःख होणार नाही. दुःखाला कारण अज्ञान, अज्ञानाला कारण अहंकार, अहंकाराला कारण या सगळ्या गोष्टीचे कारण, या सगळ्या गोष्टी. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, राजा गोपिकांनी प्रणाम केला, भगवान श्री विठ्ठलनाथजीला एकदा जर नमस्कार केला तर पुनर्जन्म नाही. गोपिकांना काय म्हटलेलं आहे? गोपियों को प्रेम संन्यासिनी कहा गया है. गोपी कोण आहे? प्रेम संन्यासिनी, प्रेम संन्यासी, संन्यासीच आहे. संन्यासाचे अनेक प्रकार आहेत. बायको न करणे म्हणजे संन्यासी का? याला भेटलीच नाही, बरोबर आहे ना? भेटलीच नाही. एक सांगू, बायको करून लेकर जन्माला आणून भजन करणारा लवकर मुक्त होतो. संन्यासाला 16,000 वेद मंत्राचं अनुकरण करावं लागतं, तेव्हा तो मुक्त होतो, बरोबर.
धन्य हो गृहस्थाश्रम हा. बरोबर आहे ना? तुम्ही कोण्या गावाच्या आजी? हे म्हातारा कुठलं? तुम्ही कुठलं? कळवून आल्या का त्याला? होय. चष्म्यावाल्या आजी? तुम्ही कोण्या गावच्या? अच्छा अच्छा. देगावचे पण आले. काय नाव पटलं? अभिजित पाटील. हा, साहेबांच्या आई सर पण आलेले आहेत कथेला. पुढल्या वर्षी तिथंच कथा आहे. तुम्ही जरा त्यांची आई? तुमच्या इथं कथा पुढच्या वर्षी बीजे पासून. हा, अभिजित पाटील बोलून गेलं मला. महाराज आमचा बरोबर काटा काढला. सांगितलं आमच्यात शिरू नका तुम्ही पाटील, आमच्या नंतर घ्या. काका नाही तुम्ही चांगले लोक. विनोदाचा विषय सोडून द्या विनोदाचा विषय. पोपटराव चिंताच करू नका तुम्ही चिंताच करू नका, तुमच्या सोबतच आहे. हा नाही तुमच्या सोबतच आहे. अरे वाकरीवर महाराजचं प्रेम आहे. दुसरी कथा दिली त्यांना, तुम्ही कोण चिंता करता? डबलची कथा चालली. तुम्ही एवढे मोठे लोक या ग्राउंडवर येऊन बसता, याच्याही पेक्षा लोक बाहेर जास्त बसले, मोकळे चांगले. बरोबर आहे? हा, चिंता करू नका. फार चांगलं वाटलं तुमचं सगळ्यांचे दर्शन झाले. तुमच्या वाड्यात आलो होतो मी. हॅलो, फार चांगले लोक आहात. तुमचं सगळ्यांचं कल्याण हो. गोपीकांना प्रेम संन्यासीने म्हटलेलं आहे. प्रेमाचे 3 प्रकार वेदांतामध्ये: तदीयता, त्वदीयता, मदीयता, मदीयता. शेवट बोलतो, भगवान श्री कृष्ण मेरे हैं, उन्होंने किया हुआ श्रृंगार मुझे प्रसन्न करने के लिए है. भगवान बांसुरी बजा रहे, वो भी मेरे लिए है. प्रेम संन्यासी गोपी, प्रेम संन्यासी. लग्न झालेले होते काही गोपींचे, तोही संन्यासी. संन्यास पहिला बाल गृहस्थाश्रम. बरोबर आहे. प्रथमे अर्जितो विद्या, द्वितीये अर्जितो धनम, तृतीये अर्जितो पुण्य, चतुर्थ किम करिष्यति, चतुर्थ किम करिष्यति. बरोबर आहे. संकल्प त्याग. गोपिकांच्या जीवनात मोह नव्हता, गोपिकांच्या जीवनात प्रेम होतं. प्रेम आणि मोह किती फरक आहे? मोह तो बाह्य अवडंबर है, प्रेम को आंतरिक अनुभूति कहा जाता है. मोह का सांसारिक पदार्थों से घनिष्ठ संबंध है, प्रेम अलौकिक समर्पण का द्योतक है. मोह में पात्र बदल होता है, परीक्षित प्रेम में कभी पात्र बदल नहीं होता. मोह एकांगी है, प्रेम उभय पक्षी है. मोह में मय की प्रधानता है, प्रेम में परमात्मा का वास है. मोह अधोगति है, प्रेम उत्कर्ष की रहा है. मोह दुख रूप है, प्रेम आनंद रूप है. मोह का अंत मृत्यु है, प्रेम का अंत मोक्ष है. मोह मस्ताना है, प्रेम दीवाना है. मोह आदान है, प्रेम प्रधान है. मोह वासना है और प्रेम उपासना है. उपासना वेदांताचा सिद्धांत संपला. प्रेम क्या है? उपासना. उपास्यते इति उपासना. प्रेम तो उपासना है. म्हणून गोपिकांच्या जीवनात प्रेम होतं. मी त्या दिवशीच बोललो, प्रेम में ऐसी शक्ति है जेड को चेतन बना देती है. वस्तु का परिवर्तन करने की ताकत प्रेम में है. प्रेम करना शिका. प्रेम करायला शिका. दुसऱ्याला वाईट म्हणायला शिकू नका, दुसऱ्याला बोट दाखवायला शिकू नका. प्रेम करायला शिका. प्रेम करायला. बरोबर. ये तो प्रेम की बात है उदो, बंदगी तेरे बस की नहीं है. यहाँ पल पल में होती है पूजा, सर झुकाने की फुर्सत नहीं है. ये तो प्रेम की बातें है उदो. हमने तो गोविंद को प्रणाम भी नहीं किया, सर झुकाने की फुर्सत नहीं. एक क्षण भी हम गोविंद से विभक्त नहीं होते हैं. जो भगवान से एक क्षण भी विभक्त नहीं होता है, वो कब भगवान को प्रणाम करे, कब प्रणाम करे. वेदांत शास्त्र में तो ऐसा बताया है, कृष्ण प्रणामी न पुनर्भवतु. प्रणामाला महत्व शास्त्रकार शिकवतात. म्हणून ज्ञान मार्ग में मन को मारना पड़ता है, भक्ति मार्ग में प्रत्येक इंद्रिय को आकर्षित करना, वश करना पड़ता है. वश. भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही कालात जग बदललं, पण भूत भविष्य आणि वर्तमान कालात ब्रह्म बदललं नाही, देव बदलला नाही, लीला बदलल्या नाही, कृती बदलली नाही. बदलले नाही. म्हणून
शास्त्रकारांचं मत आहे. मनुस्मृती आणि चाणक्यनी काय सांगितलं, माणसाने गुडघे उघडे ठेवून रात्री झोपू नये. ज्या माणसाचे गुडघे रात्री झोपताना उघडे असतात त्याला दारिद्र्य प्राप्त होते. बाईनं कधी घोरू नये, जी बाई घोरली त्या घरात दारिद्र्य प्राप्त होते. पोपटरा मीराबाई घोरत असतात का? खरं सांगा. जर बाई घोरली अशी ठोका, अशी ठोका, अशी ठोका. मालक तुमचं कसं मालकीन घोरत असते का? आता काही बाया माणसं झोपली की चक्कीच चालू होते, ढार ढार चक्कीच. बापरे. एक सांगतो, बाईला घोरणं बंद करायचं का? महिनाभराचं आपलं औषध, शुद्ध गाईचं तूप, पण गाईचं, देशी, जर्सीचं नाही, म्हशीचं नाही. तूप नाकात वता, मरसाण ठसका लागत. तुपाच्या एक वाटीत तूप घ्या, त्यात बोट घाला, झोपताना दोन्ही नाकपुड्यात घाला, हातगीत दुजा. महिनाभर नाकात तूप घातल्याने घोरणं बंद होते. नाही झालं तर मी जमा करा. एका बाईने तसंच केलं. महिनाभर तूप घातलं, नाकात घोरणं बंद झालं. बाई प्रसन्न झाली, माझ्याकडे आली, म्हणे बुवा. म्हटलं त्याच्या डोक्यात बुवा. म्हटलं बाई काय? म्हणे बुवा तुम्ही सांगितलं घोरणं बंद होतं, तूप आणि मी घातलं, एवढं मोठं पावशेर तूप आणलं वाटीवर आणि नाकात घालू घालू महिना झाला, घोरणं बंद झालं, एवढं मोठं तूप पुरलं, काय करू? म्हटलं पंक्तीत वाढ. ते महाराजांना विचारत असते, ते विचारत असते का? एक जण आलं माझ्याकडे, महाराज यंदा लगीन करू. म्हटलं आता लोक झोपला होता का? मला विचारून काय फायदा, माझं झालं का? अनुभवी माणसाला विचारा, पोपटराव सारख्या. बरोबर आहे की नाही पोपटराव? पोपटरावला विचारा, म्हणा पोपटराव आपण महिनासोबत लगीन केलं, कसं वाटलं? मीराबाई सोबत कसं वाटलं? पोपटराव मी लग्न करू का? त्याचं उत्तर देतील, अरे ज्याला अनुभव आहे तो उत्तर दे, ज्याला अनुभव नाही ते कुठलं देत? एक बसलं मारुतीला शेंदूर लावला. श्री गुरुचरण सरोज रज निज मन गुरु सुधारी वर्णवती विमल जोशो जोदाय फलचारी बुद्धिहीन तनु जाणके सुमिरो पवन कुमार. म्हटलं का रे रोज रोज काय चाललं? म्हणजे महाराज वय होत चाललं, लग्न होत नाही, मारुती राहायची उपासना, शेंदूर लावतो, मंगळवार करतो, नारळ फोडतो, प्रदक्षिणा करतो, हनुमान चालिसाचा पाठ करतो. म्हटलं इकडे, म्हटलं ज्याची तू उपासना करून राहिला ना त्याचं झालं का? अरे मारुती राहायला बायको मागून भेटणार नाही, मागायची नसेल कोणाला? त्याचं नाव सांगू का? त्याचं नाव सांगू का? भगवान श्रीकृष्ण पूर्ण एका मिनिटात देते. पाहिजे तुम्हाला नाही, बरं कोणाला, तुमचा विषय नाही. आबा तो वंदनीय आमचं. हा वारकरी लोक काय सगळे, ज्याने 16,108 राण्यासोबत लग्न केलं त्याला बेटा. हा मी सांगितलं त्या दिवशी, ज्या मुला मुलीचं लग्न होत नाही त्यांनी उद्यापासून चिमटभर हळद रोज पाण्यात घ्या. एक महिना न चुकता जर हळद घालून आंघोळ केली, फक्त चिमटभरच पोरं नाही किलो. एका महिन्यात लग्न जुळते, नाही जुळलं तर मी जमा. पोपटराव तुम्ही नका घेऊ पाण्यात. नाही नाही नाही, मुलीचं मुलाचं प्रमाण आपल्या हाती नाही, ते त्याच्या हाती. विधाता की देन आहे. हा मी त्या दिवशी सांगितलं, समाजात परिवर्तन करण्याची ताकद स्त्रीत आहे. पाण्याला ज्या रंगात मिसळाल त्या रंगाचं पाणी होते, पण समाजाला तारणारी स्त्री आहे. स्त्री आहे समाजाला तारणारी. स्त्रीचा आदर करा, अनादर करू नका. नारी रत्न की खान आहे, नारी रत्न की खान आहे. किती बायका, किती बायका, किती बायका डोळ्याचं पारणं भिटकं व्यासपीठावर एवढी जनता पाहतो. हा माहित आहे, अगदी पंढरपुरापासून लोक सगळीकडून गावगावचे लोक परिसरात, केवढा मोठा समाज. स्त्रीचा आदर करा, अनादर करू नका. मुलगी घरात जन्माला येऊ द्या, मुलगी घरी जन्माला आली उत्सव करा, उत्सव. काल छान बारसं झालं, मुलगा होता का मुलगी होती? मुलगा. काय कारण म्हणतो त्या बाया,
पहिल्या दिवशी, आता पुढचं माहित नाही. हा? आणि काय म्हणे मुलाचं नाव उतरलं भुर्र, मुलाचं नाव कृष्णा ठेवलं भुर्र. कुठं चाललं मी तिथून ऐकलो आमच्या जगदाळे मालकाच्या बंगल्यावर गोष्ट ऐकू येते. एक बाई आली म्हणे मुलाचं नाव गोप्या ठेवलं गोप्या भुर्र. म्हटलं बाई गोप्याच्या नादी लागू नको, गोप्याचा नादच नाही करायचा. हा बरोबर आहे. राशी कुंभ आहे, राशी स्वामी शनी आहे. हा 7:30 चालू आहे, पण शनीची कृपा आहे, गुरुची कृपा आहे, मंगळाची कृपा आहे, वक्रदृष्टी नाही. सगळे कामं चांगलेच आहेत कुंभ राशीवर, चिंता करू नका. तुमची राशी काय तुमची कर जाऊ द्या. बोलत लोक तुम्हाला भविष्य विचारतील असं काही सांगत नाही. आपण लय परफेक्ट भृगु ऋषीचं सहित परफेक्ट हा पण सांगत नाही, कारण मी फालतू कामं करते. माझा विषय भागवत कथा, भविष्य नाही. मी तर पोराला सांगतो कोण्या रंगाची साडी नेसलेल्या पोरीची सोयरी होईल, कुंडली एवढी परफेक्ट आहे आपली. पण आपण त्याच्यात नाही. आणि तुम्ही दाखवली तरी आपण पाहणार नाही रे बाबा, हात जोडून सांगतो. हा ते ब्राह्मण काकाला जाऊन भेटा, ते काम ब्राह्मणाचं आहे, माझं नाही. बरोबर आहे. आता फक्त भागवत कथा करता येते, बाकी काहीच नाही. ते आमचे महाराज करून देतात, ठाकूरजी करून देतात, बाकी काही नाही. मी साधा सुद्धा महाराज आहे, अगदी साधा. अवघणी साधा खरं सांग. शुभदेवजी महाराज वर्णन करतात, राजा गोपी भ्रांतीतून मुक्त झाल्या. देशकाल भ्रांती, कर्तृत्व भोक्ता भ्रांती, संग भ्रांती, विकार भ्रांती, पण जग सत्यत्व भ्रांती. 5 प्रकार. जग सत्य, जग सत्य आहे का नाही, पण जगाचं अधिष्ठान सत्य आहे, जग सत्य वाटतं. शरीर सत्य नाही, पण शरीराचं अधिष्ठान सत्य आहे, प्राण, म्हणून शरीर सत्य वाटतं. जगत मिथ्या, ब्रह्म सत्य, हा त्याचा अनुभव होय. अनुभव वाणीचे प्रकार 4 आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परा वाणीच्या ठिकाणी अनुभूत ज्ञान आहे, पश्यंती वाणीच्या ठिकाणी उद्भूत ज्ञान आहे, मध्यमा वाणीच्या ठिकाणी अनुभूत क्रिया आहे. अनुभूत क्रिया ज्ञानाची अपेक्षा करते, म्हणून दुःख आहे. ज्ञानाची अपेक्षा करणं बंद झालं की भाव प्रगट होतो, त्या भावाचं नाव आहे अनात्म भाव परित्याग. वेदांताचा सिद्धांत संपला. जास्त वेदांत बोलत नाही. भ्रांतीचे 24 प्रकार वेदांतकारांनी सांगितले, 1 आणि 2च नाही. किती? 24 प्रकार. म्हणून बालक की आंखों में विकार नहीं होते हैं, भक्त की आंखें बालक जैसी होनी चाहिए. लहानशा मुलाला किती ग सुंदर बाई जोडत्या, त्याला काही घेणं नसते का? नसते. मुलासारखी दृष्टी पाहिजे. मुलाला एकच माहिती, बाई म्हणजे आई, त्याला काही समजत नाही. शेजारी नाही का, मावशी आहे का, गावातली कोणी आहे का, पाहुणी नाही, त्याला घेणं नाही का, त्याला वाटतं बाई म्हणजे आई. तशी दृष्टी पाहिजे. बालक के आंखों में दोष नहीं होता, बालक की दृष्टी निर्दोष होती है, और भक्त के आंखों में भी दोष नहीं होना चाहिए. जिस भक्त की दृष्टी निर्दोष है, उस भक्त के ऊपर भगवत कृपा होती है, अन्यथा संभव नाही. हा जे माणसं बायाला पाहतात ना, त्याला पुढच्या जन्मात घोडावा लागते. भागवताचा पंचमस्कंद वाचा. घोडा घोडा म्हणजे लग्नात असते, दोन्ही गुणाचे पडदे बांधलेले असते, बँड वाजत असते, घोड्याला चाबूक मारत असते, घोडं 2 पाय वर करून नाचत असते, नवरदेव घोड्यावर बसलेला असते आणि बँड वाले गाणं म्हणत असते. कोणचं गाणं असते? कोणचं असते कोणा गाणं? हा नाही, दुले का कसं आहे, दिल का काय बोलणार बरं. दुले का सहरा सुहाना लगता है, पुढे हा दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. समजत नाही तुम्हाला टोपीवर? तुमच्या लग्नात कुठलं काय होतं, डडंग 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 वाजलं ते मग डडंगाचा होता. कुठलं घोडं घोडं होतं का टोपीवाले? होतं. तुम्हाला घोडं होतं का 70 वर्ष आधी? तुम्हाला तर टोपी आलं आबा, तुम्हाला तर घोडं लागल बाबा.
घोड्यावर बसले होते का? बापरे, काय नवरदेव दिसत असेल. पोपटराव तुम्हाला तर घोडं मोटरसायकल. दोघं तिकडून मोटरसायकल झाले वाटते. वाऱ्याला घर. तुमचं लग्न फार चांगलं हो का? काय करता? फार चांगलं, फार चांगलं. चष्म्याला पोरा तुझ्या लग्नात होतं घड. कशाचं लगीन असताना झालं महाराज. पाहून असताना उत्तर जीवाळ होऊन गेली. 2 वर्ष कोरोनानं मातीत घातलं. कसं लग्नाचे बेत आले होते. कोरोनानं धिंगाणा केला. कोरोनानं आता इकून तिकून येऊ या तर पाहुणेच येत नाही महाराज. हे बरं हळदीनं आंघोळ तर येते पाहुणे. चिंताच करू नको. तुमचं कसं घोड होतं का बसाले? तुम्ही जर घोड्यावर बसले, घोडं मेल्याशिवाय राहणार नाही. लग्न मंडपात घोडं पोचत नाही चोरदा. ते जर साधं तुझं असं ना वाढलं कोरडं विचार करायचं तर तुम्हाला चांगलंच पाहिजे काठेवाडी. विनोदाचा विषय जाऊ द्या. काय करता कालपासून पोपट राहून सगळं घोर करून टाकलं. चालू द्या फार चांगले लोक काय करणार. शुभदेवजी महाराज बरं लग्न सत्यनारायण असते का नसते? लग्न झालं दुसऱ्याच दिवशी असते ना. सत्यनारायण कोण कोण करत असते? देवाने नावच ठेवता फक्त तुम्ही. बाबू म्हणजे का सत्यनारायण आहे का सत्यनारायणाची कथा.